नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, त्यानिमित्ताने आपली स्वामींची रांगोळी तर झालीच पाहिजे. ह्या रांगोळी ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या रांगोळ्या बघणार आहे आणि एकच स्टेन्सिल वापरून आपण ह्या दोन्ही रांगोळ्या बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, ह्या रांगोळ्या तुम्ही फक्त देवघरात काढा, दरवाजासमोर नका काढू, कारण की ते स्वामी समर्थांचं नाव आहे. आणि तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनाही रांगोळी काढायला शिकून जातील ते पण. तर अशा पद्धतीने मी बघा असं आधी व्हाईट कलरने 2 टिंब काढून घेतले आणि नंतर त्याला आकार दिला एक बोटाच्या साहाय्याने. नंतर खाली गुलाबी कलर वापरून तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलाही कलर वापरा मैत्रिणी, काहीच हरकत नाही. आणि तुम्ही आता प्रत्येक व्हिडिओत बघितलाच असेल की आपण तेच आकार वापरून रांगोळ्या वेगळ्या पद्धतीने काढतोय, डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने काढतोय. तर म्हणजे तुम्हाला जर बेसिक रांगोळीचे शेप्स आले तर तुम्ही तुमच्या मनाने कुठलीही रांगोळी काढू शकता. आता मी हे बॉटलच्या साहाय्याने आधी वेल काढून घेतले, नंतर आपल्या बोटाच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित आकार दिला आहे, बघू शकता तुम्ही. आणि बाजूला असे परत 3 टिंब देऊन डिझाईन करून घ्यायची आपल्याला. सेम म्हणजे तुम्हाला जर आलं ना हे छोट्या डिझाईन, तुम्ही किती पण मोठी रांगोळी काढू शकता आपलं डोकं वापरून. देवघरात काढण्यासाठी खरंच खूप सुंदर आणि सोपी रांगोळी मैत्रिणी, आणि पटकन होणारी, जास्त वेळ नाही लागत. आपल्या टिपक्यांच्या रांगोळ्या काढायला तरी थोडा वेळ लागतो, कारण की त्यात कलर पण भरायला लागतात. एक आहे पण टिपक्यांच्या रांगोळीला जास्त कलर नाही लागत, ह्या रांगोळीला जास्त कलर लागतो. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी पण संपली आहे, काढून झाली आहे. तर दुसरी पण रांगोळी सेम पॅटर्नची, तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ. बाहेरचं वातावरण एकदम असं पूर्ण आभाळ आलेलं आहे. आज पण 1 महिना अगोदर पाऊस चालू झाला आहे मैत्रिणींनो. आता निसर्गाचा नियम बदलला आहे निसर्गानेच. अशा पद्धतीने ते स्टेन्सिलने काढून घेतली ती स्वामींचं नाव, आणि दोन्ही बाजूनं अशा छोट्या रेषा, छोटी रेष काढत जायचं, नंतर 2 टिंब द्यायचे. बघा खूप सोपी रांगोळी आहे, काहीच अवघड नाही, कुणी पण काढू शकेल. एकदा तुम्हाला कळलं ना, एक ट्रिक जर लक्षात आली ना आपल्याला ह्या पद्धतीने रांगोळी काढायची, बरोबर काढता येते माणसाला, काही अवघड नाही एवढं. अशी त्याला डिझाईन करून घ्यायची थोडीशी अशा झाकणाच्या मदतीने, आणि टिंब काढून घेतले. आणि हे जे फूल काढतोय मैत्रिणींनो, याच्यामध्ये आपण 2 कलर ॲड करणार आहे, म्हणजे 2 कलरमध्ये एक फूल काढणार आहे. त्यात आपण पिवळा कलर टाकू, तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला पण कलर टाकू शकता, पण असे कलर वापरायचे की जेणेकरून कॉम्बिनेशन पण छान वाटलं पाहिजे. मी पिवळा कलर टाकला आहे, आणि आपल्या त्या गोल चमच्याच्या साहाय्याने त्याला फुलाचा आकार द्यायचा आहे. किती छान वाटतं बघा ते कॉम्बिनेशन. मध्ये व्हाईट कलरचा टिंब देऊन घ्यायचा, आणि नंतर छोट्या अशा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता. मी अशी छोटी पानं काढलीत, तुम्ही त्याला वेली पण काढू शकता. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन्ही रांगोळ्या कशा वाटल्या मैत्रिणी, नक्की सांगा मला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, आणि भेटूया पुढच्या भागात अशाच सुंदर सोप्या रांगोळ्यांसहित. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.